आता इथं या लोकांना पाणी एकत्रित प्यावं लागते. तिथे काय म्युन्सिपाल्टीचं पाणी नाही किंवा तिथे अजून काही नगरसेवकचा काय तपास नाही. आणि आताची पिढी म्हणती तुमचं राज्य कसलं ना आमचं कसलं, आपलं काय चालत नाही म्हणून आम्ही आपल्या बघा इथं आज आपण धायरेगाव येथे आलेलो आहे. आता आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. आपल्या सोबत काही नागरिक आहेत, त्यांना जाणून घेऊयात की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. पुण्यात आला होता तेव्हा इथं बिल्डिंग वगैरे म्हणजे काहीच नव्हतं त्यावेळेला. दत्तवाडी पर्यंत काय नव्हतं. हडप शहर, कोथरूड आणि वारदा नाका एवढंच होतं. बाकी ही आमच्या माहितीप्रमाणे दिवाळ तिकडे सुद्धा शेतीची जागा होती, हे सगळे पडक राहणं होती. ते आता लोकसंख्या वाढल्यामुळे हे सगळं पुन्हा चारही बाजूला किती बी वाढत गेले. आता इथं या लोकांना पाणी एकत्रित प्यावं लागते. तिथे काय म्युन्सिपाल्टीचं पाणी नाही किंवा तिथे अजून काही नगरसेवकचा काय तपास नाही. आम्ही आता आल्यापासून नक्कीच या भागामध्ये बाबांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न मोठा आहे. पाणी हे कॉर्पोरेशनचं अजूनही येत नाही, तरी पाण्याची एक समस्या गंभीरपणे इथं जाणवताना दिसते.